तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कार्यक्रमाअंतर्गत मंजूर डेंटिस्ट, त्यानंतर डेंटल टेक्निशियन, त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट, त्यानंतर काउन्सिलर, तर ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे जिल्हा परिषद जालना यांच्याकडून. आणि इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तर 12/3/2024 पर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचे आहेत. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे डेंटिस्ट. तर याची इथं 1 जागा आहे ST साठी. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं BDS विथ MDC रजिस्ट्रेशन तुम्हाला लागेल. आणि इथं 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल तुम्हाला. आणि वेतन तुम्हाला इथं 30,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटल टेक्निशियन. तर याची पण इथं 1 जागा आहे ओपनसाठी. यासाठी तुम्हाला HSC आणि इथं डिप्लोमा लागेल डेंटल टेक्निशियनचा. आणि वेतन तुम्हाला इथं 17,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटल हायजिनिस्ट. तर याची पण इथं 1 जागा आहे OBC साठी. यासाठी तुम्हाला डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. आणि वेतन तुम्हाला इथं 20,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे काउन्सिलर. तर याची इथं 3 जागा आहेत. VGA साठी 1 आहे, OBC साठी 1 आहे. त्यानंतर EWS साठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MAW आणि इथं 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. आणि वेतन तुम्हाला इथं 20,000 मिळणार आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते इथं जिल्हा रुग्णालय जालना आहे. तर येथे तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदासाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची आहेत. दिनांक 29 जून 2024 पर्यंत इथं राहतील. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती इथं 45 वर्षापर्यंत राहील. त्यानंतर या भरतीसाठीची निवड प्रक्रिया आहे. तर यामध्ये जे तुम्हाला गुण मिळणार आहे तर त्याची इथं गुणांकन पद्धत दिलेली आहे. तर अंतिम वर्षाच्या गुणाचे सरासरी 50% गुण, अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण आहे. त्यानंतर पदाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण आहे. तर अशी तुमची 100 गुणांची गुणांकन पद्धत आहे. तर उमेदवारांनी पूर्ण भरलेले अर्ज जाहिरातीत नमूद केलेल्या पदासमोरील ठिकाणी जिथं दिनांक 12/3/2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जालना या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागेल. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला jalna.gov.in किंवा zpjalna.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन पण तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. त्यानंतर हा भरतीसाठीचा इथं अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर जो तुम्ही अर्ज करणार आहे तर त्या अर्जासोबत तुम्हाला जी कागदपत्रे जोडायची आहेत तर त्यामध्ये जन्मतारखेचा दाखला, त्यानंतर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर बँकेचा DD, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर ही संपूर्ण कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि हा अर्ज तुम्हाला जिल्हा रुग्णालय जालना येथे पाठवायचा आहे 12/3/2024 पर्यंत. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब